डॉक्टर पानतावणे यांनी आंबेडकरी चळवळ निष्ठेने जोपासली. अण्णासाहेब भालशंकर, सोलापूर. सत्यवर्तन प्रतिनिधी. महाराष्ट्रासह देशभर आंबेडकरी चळवळ रुजवण्यासाठी ज्या विचारवंतांनी मोलाचे योगदान दिले त्यामध्ये पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी आयुष्यभर आंबेडकरी विचाराशी निष्ठा राखून चळवळ जोपासण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी केले. अस्मितादर्शकार पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने आयोजित 8व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक योगीराज वाघमारे, डॉ. एम.डी. शिंदे, डॉ. डी.आर. गायकवाड, डॉ. संघप्रकाश दुड्डे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात भालशंकर यांनी समकालीन आंबेडकरी चळवळीतील आव्हाने आणि अडथळ्यांचा उहापोह करत त्यातून मार्ग काढण्यासाठी डॉ. पानतावणे यांचे विचार व कार्य आजही मार्गदर्शक ठरतात, असे नमूद केले. अस्मितादर्शच्या माध्यमातून त्यांनी चळवळ उभी करत नव्या लेखकांची पिढी घडवली आणि आंबेडकरी विचारांचा प्रसार केला, असेही त्यांनी सांगितले. यावेळी योगीराज वाघमारे यांनी मिलिंद कॉलेजमधील डॉ. पानतावणे यांच्या कार्याचा आढावा घेत ते उत्कृष्ट शिक्षक, मार्गदर्शक व संपादक होते, असे सांगितले. त्यांनी दलित साहित्यिकांची सक्षम पिढी घडवली, असेही त्यांनी नमूद केले. डॉ. संघप्रकाश दुड्डे यांनी अस्मितादर्शमधील त्यांच्या संपादकीय कार्याचे कौतुक करत त्यांनी चळवळ संघटित आणि प्रभावीपणे उभी केल्याचे सांगितले. डॉ. डी.आर. गायकवाड यांनी शिवाजी विद्यापीठ ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठापर्यंतचा त्यांच्या आठवणींना उजाळा देत पानतावणे हे आंबेडकरी चळवळीचे प्रभावी भाष्यकार होते, असे सांगितले. डॉ. एम.डी. शिंदे यांनी दलित चळवळ व साहित्याच्या पायाभरणीत पानतावणे यांचे योगदान अधोरेखित करत त्यांच्या कार्यामुळे ही चळवळ जागतिक स्तरावर पोहोचली, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास नालंदा नगर व सोलापूर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सारीपुत्र तुपेरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कवी चंद्रकांत मागाडे यांनी केले.